स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी करता, मेहनत करता, पण तरीही घरात पैसा का टिकत नाही? का तुमच्या घरातली माणसं एकामागून एक आजारी पडत आहेत? का विनाकारण भांडणाची आवाज घुमत आहेत? वृषभ राशीच्या जातकांनो, कदाचित तुमच्या नशिबाला दोष देण्यापूर्वी तुमच्या घराच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात नजर टाका. तिथे असा काही भयानक लपला आहे जो तुमच्या घराला हळूहळू स्मशान बनवत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तुमच्याच नकळत घरात आलेल्या या 3 वस्तू तुमच्या आयुष्यातला आनंद, पैसा आणि सुख अक्षरशः गिळायला टपल्या आहेत. जर आजच या वस्तूंना घराबाहेर फेकलं नाही तर लक्षात ठेवा, तुमचं नशीब कितीही मोठं असलं तरी ते धुळीला मिळायला वेळ लागणार नाही. तुमचा मित्र बंगला बांधेल, तुमचा शेजारी गाडी घेईल, पण तुम्ही मात्र तिथेच गरिबीच्या खाईत रुतून राहाल काय? या 3 जीवघेण्या वस्तू आणि त्या तुमच्या घरात कोठून आल्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवणारा इशारा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आजकाल आपण घरात सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक शोभेच्या वस्तू उत्साहाने घरात आणतो, पण तुम्हाला कल्पनाही नसेल की हीच हौस तुमच्या आयुष्याला काट्याच्या बेड्यात जखडत आहे. वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितलंय, ज्या वस्तूंना टोकदार काटे असतात त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं असं भयानक चक्र निर्माण करतात की घरातील सुखशांती अक्षरशः जळून खाक होते. घरात पाऊल ठेवताच होणारी चिडचिड, विनाकारण लागणारी भांडण किंवा मनावर येणारं अनामिक दडपण हे या काटेरी झाडाचंच लक्षण आहे. ही झाडं घराला घर नाही तर शांत आणि अभयान स्मशानासारखं रूप देऊन जातात. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ही झाडं तुमच्या घरात आली कुठून याचा विचार तुम्ही कधी केलाय का? अनेकदा आपले जवळचे नातेवाईक, मित्र किंवा अनोळखीचे लोक कार्यक्रमाच्या निमित्ताने कॅक्टस किंवा काटेरी झाडं भेट म्हणून देतात. पण आता सावध व्हा, जो व्यक्ती तुम्हाला काटेरी वनस्पती भेट देतो तो तुमचा हितचिंतक कधीच असू शकत नाही. तो तुमचा असा गुप्त शत्रू असू शकतो ज्याला तुमची प्रगती बघवत नाही. तुम्ही त्या भेटवस्तूचं कौतुक करत तिला हॉलमध्ये किंवा कोपऱ्यात सजवून ठेवता, पण त्या वस्तूसोबत त्या व्यक्तीची वाईट नजर आणि विनाशाचा विखारी उद्देश तुमच्या घरात प्रवेश करतो. हे केवळ एक गिफ्ट नाही तर तुमच्या प्रगतीला खीळ घालणारा तो एक असा सापळा असतो. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची रास पृथ्वी तत्वाची आहे, त्यामुळे घरातील वनस्पतीचा तुमच्या नशिबावर आणि आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. जेव्हा एखादं काटेरी झाड तुमच्या आसपास असतं तेव्हा ते तुमच्या भाग्याच्या मार्गावर रोज नवे अडथळे उभे करतं. तुमचं नशीब कितीही बलत्वर असलं तरी हे विखारी काटे तुमच्या प्रगतीला रोज उरबाडत असतात. तुमची स्वप्नभंग पावत हातातोंडाशी आलेला यशाचा घास हिरवला जाणं आणि नशिबाची साथ सुटणं यामागे कोपऱ्यात पडलेलं ते झाड असू शकतं. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या काळ्या सावलीपासून वाचवायचं असेल तर मोह बाजूला ठेवा आणि ह्या वस्तूंना आजच तुमच्या उंबरठ्याबाहेर फेकून द्या. वृषभ राशीच्या जातकांनो, बाहेर अचानक पाऊस सुरू झाला की आपण सहज कोणाची तरी छत्री मागतो किंवा चप्पल तुटली तर शेजाऱ्याची चप्पल घालून घरी येतो. पण ही साधी दिसणारी कृती तुमच्या आयुष्यात काळा काळखंड सुरू करू शकते. वास्तुशास्त्राच्या अघोरी नियमानुसार छत्री आणि चप्पल या वस्तू व्यक्तीच्या नशिबातील नकारात्मकता शोषून घेत असतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची छत्री तुमच्या डोक्यावर धरता तेव्हा तुम्ही केवळ पाऊस अडवत नाही तर त्या माणसाच्या आयुष्यातील दारिद्र्य, कटकटी आणि त्याच्या घराची काळी सावली थेट तुमच्या स्वतःच्या घरात ओढून आणता. ही एक अशी चूक आहे जी तुमच्या हसत्या खेळत्या घराला एका रात्रीत संकटाच्या खाईत लोटू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, छत्री आणि चप्पल या वस्तू मानवाच्या आयुष्यातील अशुभता किंवा पीडा साठवून ठेवतात. म्हणूनच मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या कर्मात या वस्तू दान केल्या जातात. जेव्हा तुम्ही चुकूनही कोणाची वापरलेली छत्री तुमच्या घरात आणून ठेवता तेव्हा त्या व्यक्तीच्या घरातील आजारपण, कर्जाचा डोंगर आणि दुर्दैव तुमच्या उंबरठ्यात प्रवेश करतं. छत्री तुमच्या घरात जितके दिवस राहील तितकेच दिवस तुम्हाला प्रगतीला ब्रेक लागेल. तुम्ही विचार कराल, अचानक धंद्यात नुकसान का झालं किंवा घरातली शांतता का भंग पावली, पण याचं खरं कारण कोपऱ्यात पडलेली ती दुसऱ्याची वस्तू असते जी तुमच्या नशिबाला घर लावत असते. वृषभ राशीच्या जातकांनो, कदाचित ती वस्तू देणारा माणूस चांगला
चांगल्या हेतूने तुम्हाला मदत करत असेल, पण वास्तुशास्त्राचे नियम कोणतीही गय करत नाही. दुसऱ्याचं दुःख आणि दारिद्र्यता तुम्ही तुमच्या घरात मोफत घेऊन आला आहात, हेच याचं विदारक सत्य आहे. अनेकदा आपण छत्री परत करायला विसरतो किंवा ती घरीच पडून राहते आणि तिथूनच खऱ्या विनाशाला सुरुवात होते. तुमची मुलं आजारी पडू लागतात, पती-पत्नीमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात आणि कितीही पैसा आला तरी तो दवाखान्यात किंवा कोर्ट कचेरीत खर्च होऊ लागतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली आहे, तर उशीर करू नका. ती वस्तू आताच तिच्या मालकाला परत करा आणि घराबाहेर काढा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे स्वयंपाकघर हे घराचे ऊर्जा केंद्र असते, जिथे माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचा वास असतो. पण तुम्ही कधी फ्रीजच्या मागे किंवा गॅसच्या ओट्याच्या खाली डोकावून पाहिले आहे का? जर तुमच्या स्वयंपाकघरात अन्न सडले असेल, कोपऱ्यात बुरशी लागलेली पदार्थ पडून असतील किंवा शिळे अन्न वास मारत असेल, तर समजून जा तुम्ही स्वतःहून घराला स्मशान बनवत आहात. सडलेल्या अन्नातून निघणारी दुर्गंधी ही केवळ घाण नसते, तर ती तुमच्या प्रगतीला लागलेली वाळवे असते. ही अस्वच्छता गरिबीला अशा प्रकारे आकर्षित करते की तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या घरातला पैसा कधीच टिकणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, रात्रीची उष्टी भांडी तसेच सिंकमध्ये पडून राहणे किंवा फ्रीजमध्ये अनेक दिवसाचे आंबलेले पदार्थ साठवून ठेवणे हे साक्षात अलक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखे आहे. वास्तुशास्त्र सांगते की ज्या घरात अन्नाचा अपमान होतो किंवा जिथे अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा साचते, तिथल्या कर्त्या पुरुषाचे किंवा स्त्रीचे भाग्य हळूहळू अंधकारात जाऊ लागते. तुमचे चालू असलेले काम अचानक का थांबते किंवा घरातले लोक सारखे आजारी का पडतात, याचे उत्तर तुमच्या स्वयंपाकघरातील त्या घाणीत दडलेले आहे. ही नकारात्मकता तुमच्या अन्नवाटे तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमचे विचार आणि नशीब दोन्ही विखारी बनवते. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बचत वाढावी आणि घरात समृद्धी यावी, तर आजच तुमच्या स्वयंपाकघराची झडती घ्या. तिथे लपलेला अन्नाचा प्रत्येक सडलेला कण तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतो. स्वयंपाकघर हे देवीचे स्थान असावे किंवा स्मशान हे संपूर्णपणे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. उष्टी भांडी आणि खराब अन्न हे घराबाहेर राहू आणि केतूचा प्रभाव वाढवतात, ज्यामुळे घरामध्ये दारिद्र्याचे आणि अकाली मृत्यूचे सावट निर्माण होऊ शकते. स्वतःचे नशीब पालटायचे असेल तर या अशुद्ध वस्तूंना क्षणाचाही विलंब न लावता बाहेर फेकून द्या आणि आपल्या घराचे पवित्रपण जपायला शिका. वृषभ राशीच्या जातकांनो, आपण अत्यंत श्रद्धेने देवाची पूजा करतो, मनोभावे फुले अर्पण करतो, पण तीच फुले सुकल्यानंतर तशीच फोटोवर लटकून राहिली तर तुमच्या त्यातून विनाशाचे चक्र सुरू होते. वास्तुशास्त्रात कोमेजलेली आणि वाळलेली फुले ही मृत ऊर्जेचे प्रतीक मानली गेली आहेत. ज्या घरामध्ये देवासमोरची शिळी फुले 2-2 दिवस हटवली जात नाही, त्या घराची सकारात्मक ऊर्जा शोषली जाते. जिथे ईश्वरी कृपा बरसायला हवी होते, तिथे जाता दुर्भाग्याचे वारे वाहू लागतात. तुमची भक्ती आणि सेवा करूनही जर तुम्हाला फळ मिळत नसेल, तर एकदा देवघरातील त्या वाळलेल्या माळाकडे लक्ष द्या. वृषभ राशीच्या जातकांनो, देवाला वाहिलेली फुले जोपर्यंत टवटवीत असतात तोपर्यंतच ती आशीर्वाद देतात. एकदा का ती सुकली की त्यातून नकारात्मक स्पंदने बाहेर पडू लागतात. अनेक घरामध्ये देवाच्या फोटोवर सुकलेल्या फुलाचे हार अनेक दिवसापासून लटकलेले असतात. हे हार तुमच्या प्रगतीला लावले गेलेले फास आहेत. ही वाळलेली फुले तुमच्या घरात जडपणा निर्माण करतात, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहण्याऐवजी भयान आणि उदास वाटू लागते. तुम्ही कितीही मंत्र जाप केले तरी ती मृत ऊर्जा त्या मंत्राचा प्रभाव तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. परिणामी घरात सतत चिडचिड आणि पैशाची चणचण भासते. वृषभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही ज्या 3 घातक वस्तूबद्दल ऐकले, त्या केवळ वस्तू नसून तुमच्या आयुष्याला लागलेली दृष्ट आहे. वेळ अजूनही हातातून गेलेली नाही, कारण संकट कितीही मोठे असले तरी त्यावर उपाय हा असतोच. या क्षणी सावध व्हा आणि आपल्या घराची झडती घ्या. कोपऱ्यात लपलेले ते शत्रूचे काटे, दुसऱ्याच्या छत्री चपलाचे ओझे आणि देवासमोरची ती कोमेजलेली फुले आज आणि आत्ताच उंबरठ्या बाहेर फेकून द्या. या वस्तू काढताच तुम्हाला घराच्या वातावरणात एक वेगळा हलकेपणा आणि सकारात्मकता जाणवेल, जी तुमच्या यशाची पहिली पायरी असेल. वृषभ
वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्ही या नकारात्मक गोष्टीपासून स्वतःला मुक्त करता तेव्हाच तुमच्या आयुष्यात ईश्वरी ऊर्जेचा प्रवेश होतो. एका महिन्यात तुम्हाला जाणवेल की तुमचे नाहक होणारे खर्च थांबले आहेत, रखडलेली कामे मार्गी लागत आहे आणि कुटुंबातील लोकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. ही वेळ वास्तुशास्त्राची कमाल नाही, तर तुमच्या सजगतेचा विजय आहे. तुमची रास शुक्राची रास आहे, ज्याला सौंदर्य आणि स्वच्छता प्रिय आहे. त्यामुळे घराला स्मशान बनवणाऱ्या या अशुद्ध गोष्टींना आयुष्यातून थारा देऊ नका. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा मार्ग निष्कंटक करण्यासाठी आणि स्वामीच्या आशीर्वादाचा वर्षाव स्वतःवर ओढवून घेण्यासाठी एक संकल्प करा. ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ ऐकून सोडू नका, तर ती कृतीत आणा. तुमच्या आयुष्यातील हा अंधकार दूर व्हावा आणि भाग्योदय व्हावा असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ लक्षात ठेवा. तुमची एक छोटीशी कृती आणि स्वामीवरील विश्वास तुमचं संपूर्ण भविष्य पालटू शकतो. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरावरील संकटही टळेल. जय श्री स्वामी समर्थ.